कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही डेफिनेशन्स सांगितल्या होत्या प्रिझमशी संबंधित, बरोबर. तर आता त्या डेफिनेशन तुमच्या लर्न पाहिजे, म्हणजे आता जे आपण शिकतोय प्रिझम फॉर्म्युला तो लक्षात येईल. इम्पॉर्टंट आहे एक्झामच्या दृष्टीने. प्रिझम फॉर्म्युला म्हणजे द फॉर्म्युला रिलेटेड विथ स्नेल्स लॉ इन केस ऑफ प्रिझम. तो प्रिझम फॉर्म्युला काढायचा आपल्याला. So this is long derivation. For the prism formula you must concentrate on the video. प्रिझम फॉर्म्युला फाइंड करायचा असेल तर 9th स्टँडर्डचं तुमचं थोडंफार लर्न पाहिजे. तर नसेल तर चिंता करू नका, मी तुम्हाला रिमाइंड करून देईल. 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला थेरम होते, ट्रायंगलचे थेरम होते, क्वाड्रिलॅटरलचे थेरम होते. ते आता यूज करावे लागतील आपल्याला जॉमेट्रीमधले. त्यासाठी रे डायग्राम लागेल. फर्स्ट आपण रे डायग्राम काढू. बघा, मग लक्ष द्या. प्रिझम फॉर्म्युला डिराइव करायचा आहे. दिस इज द प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. व्यवस्थित ऐकायचं. ABC इज द प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. काल सांगितल्याप्रमाणे अँगल A इज द रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. अपोजिट साइड जी असते दॅट इज दिस इज द बेस ऑफ प्रिझम BC. वापस ABC is the principal section of prism. Angle A is the refracting angle of prism. Then BC is the base of prism. Now, when a monochromatic light of ray PQ, कोणता लाईट हा मोनोक्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे that is ray of single color or ray of single wavelength, that is called monochromatic light. जो एकच कलरचा लाईट आहे. monochromatic light ray is PQ obliquely incident on the surface AB, on the surface AB of the prism. When light travels from one medium to another medium, then it undergoes refraction. The refractive index of this prism is, suppose N, it is denser medium. So after refraction this incident ray undergoes refraction and goes as QR. असं आलं होतं, इकडं असं चाललं होतं. झालं. This is refracted ray, this is incident ray, QR refracted ray. Here again a second refraction takes place. The light ray emerges from denser medium. हे denser medium राहील. एअर medium आहे बाहेर, ते सगळं rarer medium राहतं. It again undergoes refraction and emerges as RS. नीट लक्ष द्या. पुन्हा एकदा. PQ is the incident ray. At surface AB it undergoes refraction and goes as a QR. Here again the medium changes. The light ray emerges from denser to rarer medium. Hence a second refraction takes place at surface AC. मग आता पाथ कसा झाला रेचा. PQ incident ray, हा refracted ray, हा emergent ray. झालं. This is the original path of the light. झालं. If this emergent ray is traced in backward direction, असं जर याला बॅकवर्ड डायरेक्शनला ट्रेस केला, काल सांगितल्याप्रमाणे द अँगल बिटवीन इमर्जंट रे अँड ओरिजिनल डायरेक्शन ऑफ लाईट, दॅट अँगल इज कॉल्ड अँगल ऑफ डेव्हिएशन अँड इट इज डिनोटेड बाय डेल्टा. आठवत असेल तुम्हाला, म्हणून पहिले मागचा व्हिडिओ पहा, मगच हा समजेल. पुन्हा असं सांगितलं होतं आपण, द अँगल बिटवीन इन्सिडंट रे अँड नॉर्मल, this MQN is the normal at surface AB, and angle between incident ray and normal is called angle of incidence. पाठ आहे तुमचं. पुढे, the angle between refracted ray
and normal is called angle of refraction. Suppose it is R1, because there are two normals at surface AB and surface AC. This is also normal, M dash R N. The normal is drawn to the surface AC. This is refracted ray and this is normal. So this is another angle of refraction called R2. पुढे बघा, the angle between emergent ray and normal is called angle of emergent, E. काय काय शिकवलं बघा, अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ रिफ्रॅक्शन, अँगल ऑफ इमर्जंट. इथपर्यंत लक्षात आलं असेल तुमच्या, बहुतेक आलंच आहे. आता पुढे बघा, हा अँगल ऑफ डेविएशन झाला, रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. असा अँगल मी दाखवतो तसं बघा, हा अँगल आय बरोबर, आणि हा अँगल आय असेल तर आपण काय राहील अँगल आय, बिकॉज वर्टिकली अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग सोपी गोष्ट आहे, हा पूर्ण अँगल काय राहील आता आय. आय मायनस R1 म्हणजे याची व्हॅल्यू निघेल, म्हणजे याचा अर्थ असा, ही जी व्हॅल्यू झाली ही काय झाली आय मायनस R1. मी जे बोलतोय ते पण ऐकायचं, म्हणजे ते लिहिलेलं बरं काही वेळेस थोडंसं बारीक स्मॉल लेटर्स असतात, दिसत नसेल तर आता कळेल. हा अँगल आणि हा पूर्ण अँगल हा काय होते, अपोजिट अँगल्स होते. हा पूर्ण आय मधून हा एवढा गेला R1, कोणता अँगल निघेल वरचा, दॅट इज XQR असा. त्या साईडला पण तसंच, ही एक अशी लाईन आहे, ही अशी लाईन आहे, बघा समजतं का, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. अँगल काय आहे ई, मग पूर्ण अँगल पण काय राहील ई, पण मध्येच अशी एक लाईन आहे. मग पूर्ण अँगल ई मधून हा R2 मायनस केला तर हा अँगल निघेल, म्हणजे ई मायनस R2. सो दिस इज ई मायनस R2. बघा बरं, एकदा ऑब्झर्व करा वापस फिगरमध्ये, दिसतंय तुम्हाला बरोबर. नाही तुम्ही बोलतो तसं लक्ष ठेवायचं. आता मॅथमॅटिकल भाग राहिला सगळा, तो सोपा असतो. मॅथचा जो भाग असतो तो सोपा असतो, फिजिक्स कठीण असतं. एकदा वापस, ABC is the principal section of prism. A is the refracting angle of prism and opposite surface BC is the base of prism. When monochromatic light ray PQ is obliquely incident on the surface AB of prism, it undergoes refraction and refracted light ray is QR. Again, at surface AC, a refracted ray emerges from denser to rarer medium. Hence, it again undergoes refraction and goes as RS ray, which is emergent ray. MQN is the normal drawn to the surface AB. M dash R N is the normal drawn to surface AC. This is original PQXT. This line is the original path of light. If this emergent ray traced backward, then angle made by emergent ray with the original direction of light is called angle of deviation. The angle between incident ray and normal is called angle of incidence. The angle between refracted ray and normal, angle of refraction R1 at surface AB. This is angle of refraction R2 at surface AC. Angle of emergent, angle between emergent ray and normal. मी सांगितलं तुम्हाला वर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतात. हा पूर्ण अँगल आहे तर हा पण पूर्ण आय झाला असता. या अँगल आय मधून R1 मायनस केला तर हा वरचा अँगल निघेल, आय मायनस R1. तसंच दिस इज अँगल ई बरोबर, अँगल ऑफ इमर्जंट. दिस इज ऑल्सो अँगल ऑफ इमर्जंट. सो दिस अँगल XRQ
is E minus R2. This is the theory of prism formula. Now exact formula कसा फाइंड करायचा, म्हणजे बी गोष्ट बघा. फ्रॉम फिगर बघा अँगल मी इकडे लिहिलं का तिकडे पाहायचा. अँगल ए क्यू एन इज इक्वल टू अँगल ए आर एन, बोथ आर 90 डिग्री. ए क्यू एन ए आर एन बिकॉज दिस आर द परपेंडिक्युलर. याची लाईन होती, असा परपेंडिक्युलर ड्रॉ केला होता. ए क्यू आणि इकडे एन, किती अँगल येतो 90 डिग्रीचा. नॉर्मली कशी असते, सरफेसला परपेंडिक्युलर असते. याचा अर्थ असा होतो माहिती का तुम्हाला, हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झाला ए क्यू एन आर, याचे अपोजिट अँगल्सची सम 180 येते. बघा इकडे काढून दाखवतो तुम्हाला. ए क्यू एन आर झाला, दिस बोथ अँगल्स ए क्यू एन ए आर एन, दिस इज 90, दिस इज ऑल्सो 90. अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी टू इच अदर. म्हणून मी बोललो तुम्हाला 10th स्टँडर्डचं पण लागेल. 10th स्टँडर्ड तुम्हाला सर्कल नावाचं चॅप्टर होतं, त्यात होतं इफ द अपोजिट अँगल्स आर सप्लिमेंटरी टू इच अदर देन दॅट क्वाड्रिलॅटर इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. कुठला असतो तो, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. म्हणजे हा जो क्वाड्रिलॅटरल तयार झाला ए क्यू एन आर, दिस इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. सो हेन्स quadrilateral AQNR is cyclic quadrilateral. मग theorem होतो तुम्हाला, if the quadrilateral is cyclic then its opposite angles are supplementary to each other, that is their sum is 180. म्हणजे त्यांची सम किती असते 180 असते. सो अँगल ए प्लस कोणते आता हे तर झाले समोरचे ए प्लस एन, ए प्लस अँगल क्यू एन आर इज इक्वल टू काय राहील 180 डिग्री, बिकॉज इट इज सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. पुढे बघा, इन ट्रायंगल क्यू एन आर सापडलं का, क्यू एन आर असा ट्रायंगल येतो क्यू एन आर. तुम्हाला माहिती आहे सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे या तिघा अँगलची सम किती 180. हा अँगल दिला आहे तुम्हाला, इथं दिसतो का क्यू पॉईंट आहे, R1 हा R2 आहे झालं, आणि हा एन. दॅट मीन्स R1 प्लस R2 प्लस अँगल क्यू एन आर इज इक्वल टू 180 बिकॉज द सम ऑफ मेजर ऑफ ऑल द अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. राइट हँड साइड सेम आहे, तर लेफ्ट हँड साइड पण सेम राहील. सो अँगल ए प्लस अँगल क्यू एन आर इज इक्वल टू R1 प्लस R2 प्लस अँगल क्यू एन आर कॅन्सल, दॅट इज ए इज इक्वल टू R1 प्लस R2. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. नाउ देर इज अनदर ट्रायंगल. This is X Q R X Q R. This is angle of deviation. This angle is I minus R1. This angle is E minus R2. 9th स्टँडर्डला थेरम होता तुम्हाला, जर तुम्ही स्टडी केला असेल तर. Delta is the exterior angle of triangle XQR. The measure of exterior angle is equal to the sum of its remote interior angle. म्हणजे असं, now in triangle XQR delta is exterior angle, hence is measure is equal to the sum of its remote interior angle. Remote interior angle कोणते, अँगल एक्स क्यू आर प्लस अँगल एक्स आर क्यू, एक्स क्यू आर एक्स आर क्यू. सो डेल्टा इज इक्वल टू
XQR means I minus R1, I minus R1, E minus R2. बघा आता कसं करता येईल. सो डेल्टा इज इक्वल टू I प्लस E मायनस R1 मायनस R2. पुढे कसं येईल बघा. डेल्टा इज इक्वल टू I प्लस E मायनस साइन बाहेर काढलं तर प्लस होईल R1 प्लस R2. सो डेल्टा इज इक्वल टू I प्लस E मायनस R1 plus R2 is equal to A. So we can write here A. So I plus E minus इकडे तर नका plus A plus delta. This is the derivation or relation between the different angles related with prism. I means angle of incidence, E angle of emergence, refracting angle of prism, and delta is angle of deviation. राहील लक्षात. I plus E is equal to A plus delta. If जर एक्झाम मध्ये तुम्हाला फक्त असं विचारलं प्रूव्ह दॅट I plus E is equal to A plus delta, तेथपर्यंत आन्सर लिहायचं आणि जी मी पहिले थेरी बोललो होतो सगळी जी एक्सप्लेन केली होती ती लिहावी लागेल. पण जर सांगितलं तुम्हाला प्रिझम फॉर्म्युला फाइंड करा तर मात्र पुढे अजून बरंचसं काही एक्सटेंड करावं लागेल. मग असं आता नाव इफ I increases then delta decreases and reaches to minimum value and again increases. असं असतं. जर हा अँगल ऑफ इन्सिडन्स आपण इन्क्रीज करत गेलो तर म्हणजे असं होतं. जर आपण अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवत गेलो तर जो अँगल ऑफ डेविएशन आहे तो डिक्रीज होतो आणि मिनिमम झालेला आहे तो पुन्हा काय व्हायला लागतो इन्क्रीज व्हायला लागतो. लक्ष तुमच्या. मग ग्राफिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर असं ही फिगर आपल्या लक्षात आलेली तुमच्या आपल्याला बोर्ड लागेल त्यासाठी असं बघा. y axis, this is x axis, angle of incidence R आणि angle of deviation. ग्राफ असा मिळतो तुम्हाला. म्हणजे काय असतं अँगल ऑफ इन्सिडन्स अजून थोडंसं क्लिअर होण्यासाठी असं काढतो. जसं अँगल ऑफ बघा अँगल ऑफ डिव्हिएशन जास्त होतं अँगल ऑफ इन्सिडन्स इथं होतं अँगल ऑफ इन्सिडन्स वाढवतो अँगल ऑफ डिव्हिएशन काय होतं कमी होतं आणि ह्या व्हॅल्यूला मात्र तो काय झाला आहे मिनिमम झाला. सो दिस इज minimum angle of deviation which is called delta. This is angle of incidence. ग्राफ बघा व्यवस्थित. If we increase angle of incidence R, then angle of deviation decreases and angle of deviation becomes minimum, that is delta M, and again increases. पुन्हा जर angle of incidence वाढवला आपण तर deviation angle वाढायला लागतो. When angle of deviation reaches to minimum value, at this stage angle of incidence is equal to angle of emergence. मग आपण असं लिहू शकतो that is when delta is equal to delta M, then I is equal to E and R1 is equal to R2 is equal to suppose R. म्हणजे हे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन जे हे सुद्धा कसे होऊन जातात जवळपास इक्वल येतात. मग दोघांची व्हॅल्यू समजा किती असेल R असेल तर आपल्याला त्याचा फायदा कुठे होतो बघा. सोपी गोष्ट. आता आपण A is equal to
R1 plus R2. A is equal to R1 plus R2, that becomes near about equal. Suppose R plus R, so A is equal to 2R. So R is equal to A upon 2. This is the value of angle of refraction. तसेच आपल्याला अँगल ऑफ काय करावं लागेल, तसेच आपल्याला अँगल ऑफ इन्सिडन्स काढायचा. तो कसा काढता येईल तुम्ही डोकं लावा. बघा इक्वेशन काढलं सेकंड बस याच्यावरून कसं काढतो. आय प्लस ई इज इक्वल टू ए प्लस का डेल्टा. बट आय प्लस ई इथे लिहिलं आय इज इक्वल टू ई इफ डेल्टा इज इक्वल टू डेल्टा एन. म्हणजे असं लिहू शकतो मी ए प्लस डेल्टा एन आय प्लस ई ची व्हॅल्यू कोणाची आली आय ची. दॅट इज आय प्लस आय 2r इज इक्वल टू A plus delta n. So I is equal to A plus delta n upon 2. This is angle of incidence. Now, by using the Snell's law वापरून कसं येईल, मग by Snell's law कसं diffractive index is equal to psi r अपॉन साइन आर. फॉर्म्युला तुमचा पहिल्यापासून पाठ आहे. स्नेल लॉचा द रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ प्रिझम इज इक्वल टू एन इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. बस या ज्या व्हॅल्यूज आय आणि आरच्या या इक्वेशन मध्ये टाकायच्या म्हणजे आपल्याला प्रिझम फॉर्म्युला मिळेल. सो एन इज इक्वल टू साइन आर. आय म्हणजे काय काढलं आपण A plus delta m upon 2 upon sin r. R means A upon 2. This is Prism formula. लक्षात ठेवा n is equal to sin in bracket A plus delta m upon 2 divided by sin A upon 2. A means refracting angle of prism, डेल्टा एम मिनिमम अँगल ऑफ डेविएशन. म्हणजे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सचा उपयोग करायचा. प्रिझमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काढायचा असेल तर आपल्याला फक्त काय माहिती पाहिजे, रिफ्रॅक्टिव्ह अँगल ऑफ प्रिझम की जो कॉन्स्टंट असतो आणि डेल्टा एम माहिती पाहिजे म्हणजे मिनिमम अँगल ऑफ डेविएशन. झालं. एकदा वापस इथून क्लिअर करून देतो मी तुम्हाला. जर आपण प्रिझम जर इन्सिडेंट रे त्याचा अँगल ऑफ इन्सिडन्स इन्क्रीज केला तर डेल्टा डिक्रीज होत जातो आणि शेवटी त्याची व्हॅल्यू मिनिमम होते. आणि पुन्हा काय होतो तो अँगल ऑफ डेविएशन इन्क्रीज झाला असतो. ते ग्राफिकली दाखवलं आपण एक सेंटीमीटर अँगल ऑफ इन्सिडन्स असं इन्क्रीज होतोय आणि हा इकडे इन्क्रीज होतो. जेव्हा अँगल ऑफ इन्सिडन्स कमी होतो अँगल ऑफ डेविएशन जास्त नाही. जसं अँगल ऑफ इन्सिडन्स वाढतोय अँगल ऑफ डेविएशन कमी होतो. शेवटी अगदी कमी झाला त्याला म्हणतात minimum angle of deviation. When the value of angle of deviation is minimum, then angle of incidence becomes to angle of emergence. And at this stage, the angle of refraction also nearly equal. Suppose R1 is equal to R2 is equal to R. दोघांची व्हॅल्यू आपण सारखीच असते म्हणून दोघांची व्हॅल्यू काय आपण मानून घेतली R. तर मग या इक्वेशन फर्स्ट वरून आपल्याला लिहिलं A is equal to R1 plus R2, A is equal to R plus R because both have value R. So A is equal to 2R, R ची व्हॅल्यू काढली A upon 2. इक्वेशन सेकंड वरून आपण I ची व्हॅल्यू काढली. I plus E is equal to A plus delta. So R, E is equal to काय R. So R E च्या इक्वलीला R, A plus delta is delta M. जेव्हा डेल्टा डेल्टा एल असेल तरच काय राहील ई ची व्हॅल्यू आय टाकता येईल तुम्हाला. आय प्लस आय 2r इज इक्वल टू ए प्लस डेल्टा एल आय जसे तसं हा टुकडे डिवाइड. स्नेल्स लॉ वापरला त्याच्यात फक्त काय केलं आपण आय ची व्हॅल्यू टाकली आणि आर ची व्हॅल्यू टाकली.
दिस इज प्रिझम फॉर्म्युला. राईट, तुमच्या लक्षात येतं. याच्यावरून आपल्याला न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करावे लागते. So remember this formula, that is called prism formula. जी पहिली आपली रे डायग्राम होती ती कशी ड्रॉ करायची ती मी पुन्हा एकदा रिपीट करून देतो तुम्हाला. असा प्रिन्सिपल सेक्शन ऑफ प्रिझम. दिस इज रिफ्रॅक्टिंग अँगल ऑफ प्रिझम. BC बेस. दिस इज इन्सिडेंट रे PQ. This is the original direction of light ray. After refraction, this is refracted ray Q R, and this is emergent ray R S. Draw the normal at surface AB. This is angle of incidence. This is angle of refraction, that is R1. Trace this emergent ray in backward direction. This is angle of deviation. Draw the normal to surface AC. This is L. Angle of emergent E. This is angle of refraction R2. This value becomes I minus R1. This value E minus R2. फिगर लाईन लक्षात काढता येईल तुम्हाला. तर मी पुन्हा रिपीट करतो तुम्हाला काय सांगतोय. जो आपण प्रिझम फॉर्म्युलाचा व्हिडिओ बनवत होतो मध्येच कॉल आला होता. ऑफ मोडला एअर मोडला करायचं राहून गेलं समजलं. तर तो व्हिडिओ 17 मिनिटाचा ना 10 मिनिटाचा असा एकत्र तुम्हाला पाहावा लागेल. पहिले 17 मिनिटाचा व्हिडिओ येईल मग 10 मिनिटाचा येईल. ते एकच डेरिव्हेशन होईल. तेवढं ॲडजस्ट करा या व्हिडिओ पुरता.